नमस्कार. ॲक्शन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 60 जणांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळाली. या उमेदवारांना स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी एबी फॉर्म दिले, त्यामुळे उमेदवारांचा आनंद गगनात मावत नव्हता. आता या 60 उमेदवारांपैकी असे काही उमेदवार आहेत जे 100% निवडून येतील. त्याचं कारणही तसंच आहे. या उमेदवारांनी आपापल्या प्रभावात स्वखर्चाने कामे केली आहेत. तसेच त्यांचा लोकांमध्ये जास्त प्रभाव आहे, त्यामुळे निवडून येण्याची खात्री 100% आहे. तर आता पाहूयात ते 100% निवडून येणारे उमेदवार कोण आहेत ते. प्रभाग क्रमांक 1 मधून पहिला उमेदवार आहे खोरम परमार. या ठाकरेंच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या मानल्या जातात. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना येथून तिकीट भेटणार होते व खोरम परमार हे त्यांचा प्रचार करणार होत्या. पण तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर खोरम परमार यांना तिकीट मिळाले. तेजस्वी घोसाळकर यांचा लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली. त्यामुळे खोरम परमार यांना स्थानिक लोकांचा पाठिंबा असल्यामुळे खोरम परमार या हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 2 मधून दुसऱ्या उमेदवार आहेत धनश्री कोलगे. धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच त्या आमदार वरुण सरदेसाई यांच्या त्या निकटवर्ती मानल्या जातात, त्यामुळे त्या हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 3 मधून तिसऱ्या उमेदवार आहेत रोशनी गायकवाड. रोशनी गायकवाड शिवसेना मीरा भाईंदर महिला संपर्क प्रमुख आहेत. त्यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामे केले आहेत. तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क या प्रभागात आहे आणि त्या खासदार अनिल सरदेसाई यांच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांचा विजय येथे हमखास मानला जातो. प्रभाग क्रमांक 16 मधून आहेत स्वाती बोरकर. स्वाती बोरकर या अतिशय तरुण व उच्च शिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी आधीपासूनच आपल्या वॉर्डात जोरदार कामे केली आहेत. त्यांचा याच कामाच्या जोरावर त्या लोकांसमोर जाणार आहेत. त्यांच्या या कामामुळेच त्या हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 40 मधून 5वा उमेदवार आहे सुहास वाडकर. सुहास वाडकर हे आमदार सुनील प्रभू व आमदार मिलिंद नार्वेकर यांचे खंदे समर्थ आहेत. यांचा स्वतःचा आपल्या प्रभागात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ते हमखास निवडून येतील. तसेच प्रभाग क्रमांक 54 मधून 6वे उमेदवार आहेत अंकित प्रभू. अंकित प्रभू हे आमदार सुनील प्रभू यांचे चिरंजीव आहेत. अंकित प्रभू हे सुनील प्रभू यांचे चिरंजीव असले तरी त्यांनी आपल्या प्रभागात सुरुवातीपासूनच लोकांची कामे केलीत व त्या कामाच्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. प्रभाग क्रमांक 54 हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. प्रभाग क्रमांक 60 मधून 7वे उमेदवार आहेत मेघना काकडे. मेघना काकडे या ठाकरेंच्या अतिशय विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्या सुरुवातीपासूनच ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 61 मधून 8वे उमेदवार आहेत सेजल सावंत. 30 वर्ष शिवसेनेसोबत असलेले निष्ठावंत शाखा प्रमुख दयानंद सावंत यांच्या त्या कन्या आहेत. दयानंद सावंत यांचा दांडगा जनसंपर्क या प्रभागात आहेत. हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यामुळे येथून सेजल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे सेजल सावंत या हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 65 मधून 9वे उमेदवार आहेत सबा हरून खान. सबा हरून खान या आमदार हरून खान यांच्या कन्या आहेत. आमदार हरून खान यांचा प्रभाग क्रमांक 65 हा बालेकिल्ला आहे, त्यामुळे सबा खान या आता हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 117 मधून 10वे उमेदवार आहेत श्वेता पावसकर. श्वेता पावसकर या आमदार सुनील प्रभू यांच्या अतिशय खंदे समर्थक आहेत आणि आमदार सुनील प्रभू यांचा प्रभाग क्रमांक 117 हा तर बालेकिल्ला असल्यामुळे श्वेता पावसकर या हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 123 मधून 11वे उमेदवार आहेत सुनील मोरे. सुनील मोरे हे आपल्या कामामुळे लोकांचे प्रिय असल्यामुळे त्यांचा येथे दांडगा जनसंपर्क आहे. केलेली कामे त्यामुळे सुनील मोरे हे हमखास निवडून येतील. प्रभाग क्रमांक 124 मधून 12वे उमेदवार आहेत सकीना शेख. सकीना शेख या तरुण उद्योजक इम्रान शेख यांच्या मातोश्री आहेत.
इम्रान शेख हे आदित्य ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. असे असले तरी त्यांनी घाटकोपर येथे आपल्या वैयक्तिक निधीतून गोरगरिबांचे कामे केली आहेत. स्वतः गरिबीतून मोठे झालेले इम्रान शेख हे सर्व धर्मात लोकप्रिय आहेत. ते सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतात, त्यांची कामे करतात. हा प्रभाग महिला राखीव झाल्यामुळे त्यांनी आपल्या आईला उभे केले आहे. प्रभाग क्रमांक 164 मधून 13वे उमेदवार आहेत साईनाथ कटके. साईनाथ कटके हे युवा सेनेचे सदस्य आहेत. तसेच ते आमदार वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचे जवळचे मानले जातात. असे असले तरी त्यांचा आपल्या प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे, त्यामुळे ते हमखास निवडून येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 191 मधून 14वे उमेदवार आहेत विशाखा राऊत. विशाखा राऊत या ठाकरेंच्या कट्टर निष्ठावंत आहेत. तसेच त्या रश्मी ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या मानल्या जातात व त्यांचा आपल्या प्रभागामध्ये दांडगा जनसंपर्क असल्यामुळे ते हमखास निवडून येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 199 मधून 15वे उमेदवार आहेत किशोरीताई पेंढेकर. किशोरीताई पेंढेकर या पूर्ण राज्याला परिचित आहेत. या ठाकरेंच्या कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. त्या मुंबईच्या महापौर देखील राहिल्या आहेत, त्यामुळे त्या हमखासच निवडून येतील. प्रभाग क्रमांक 206 मधून 16वे उमेदवार आहेत सचिन पडवळ. सचिन पडवळ हे ठाकरेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, अशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे हमखास ते निवडून येऊ शकतात. प्रभाग क्रमांक 225 मधून 17वे उमेदवार आहेत अजिंक्य धात्रक. अजिंक्य धात्रक हे आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत व त्यांच्या पाठिंब्यामुळेच निवडून येऊ शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.